नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक कसं व्हायचं, शिक्षकांची निवड कशी होते, त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये कशा पद्धतीने कट ऑफ लागतो, किती कट ऑफ लागतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, डीएड बीएड केलेला आहात ग्रो अकॅडमीला सर्वात प्रथम सबस्क्राइब करून घ्या। कुठलंही अपडेट प्रत्येक प्रक्रिया समजून सांगितली जाते आपल्या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, वरवर माहिती दिली जात नाही। आता लक्षात घ्या, शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याचं डीएड आणि बीएड झालेलं आहे त्यांनी टीईटी परीक्षा पास झाल्याशिवाय 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक होता येत नाही। आता निवड प्रक्रियेवर आपण याच्यात कशी निवड होते, कोणत्या परीक्षा दिल्यानंतर निवड होते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। आज एक अपडेट आलेलं आहे, कालचं आहे पण आज ते प्रसिद्ध झालेलं आहे। सकाळी पहाटेच ते अपलोड सुद्धा झालेलं आहे। मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर शिक्षक व्हायचं आहे ना, आता स्वतःला 2 तास दिवसभरामधले आपण शिक्षक होण्यासाठी देऊ असं म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर कुठलंही मार्गदर्शन लागलं तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आपले ऑनलाईन क्लास पण आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलवर मिळणार आहेत। आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न आपण घरून सुद्धा साकार करू शकणार आहोत। लक्षात घ्या, फक्त रेग्युलर अभ्यास करावा लागेल, रेग्युलर क्लास अटेंड करावे लागतील, रेग्युलर आपले व्हिडिओ बघावे लागतील। शिक्षक होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कशी प्रक्रिया आहे हे पहा। मित्रांनो, अभियोग्यता चाचणी म्हणून एक चाचणी घेतली जाते। कशी? अभियोग्यता चाचणी। नंबर सेव्ह करून घ्या, इथे परत एकदा लिहितो आणि कनेक्टेड राहा, व्हॉट्सअपला कनेक्टेड राहा। तुम्हाला तुमचा नंबर, तुम्ही जेव्हा मेसेज करता कोणत्या इन्क्वायरी बाबत तुमचा नंबर सेव्ह केला जातो। आमच्या जे काही शिक्षक भरतीचं अपडेट आहे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिसून जातं। बघा, शिक्षकाची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इत्यादीचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासहित उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण, त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीद्वारे शिफारस होणार आहे। आता मित्रांनो, शासनाने 2022चा घोटाळा बाहेर काढला, जे की महाटीईटीचा होता। त्याच्यानंतर ठरवलं की बाबा 1ली ते 12वी पर्यंतच्या कोणत्याही टीचरला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, पवित्र पोर्टलनं जे प्रिफरन्स दिलेले आहेत त्या प्रिफरन्सनुसारच शिक्षक होता येणार आहे। मित्रांनो, एक भ्रम काढून टाका। तुम्ही जर एखाद्या संस्थेवर काम करत असाल आणि काम करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमिष दाखवलेली आहे की तुम्ही टीईटी पास करा, टेट पास करा, आम्ही तुम्हाला आमची रिक्त पद संख्या झाल्यानंतर तुम्हाला आम्ही सिलेक्शन करू। अगदी बकवास आहे, अफवा आहे। काम सोडून द्या, लागा तयारीला, परीक्षेच्या तयारीला लागा। मित्रांनो, ओपन साठी 38 वर्षापर्यंत तयारी करता येते, जे की कास्ट आहे। आता सर्वच महाराष्ट्र कास्टमध्येच येतो म्हणा, मराठा आरक्षण भेटल्यापासून तर 43 वर्षापर्यंत कास्टच्या विद्यार्थ्यांना सवलत भेटते। मग आपला वेळ वाया घालवायचा कशाला? आता सिलेक्शन कसं होतं बघा, पहिली गोष्ट तुमचं एज्युकेशन बघितलं जातं, अध्यापन पद्धतीचं माध्यम बघितलं जातं, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, कन्नड मीडियम, कोणत्या मीडियमचे आहात। त्यानंतर जे पाहिलं जातं एज्युकेशन, व्यावसायिक डिग्री, त्यानंतर तुम्ही महाटीईटी पास आहात का, व्यावसायिक डिग्रीमध्ये डीएड किंवा बीएड झालेलं आहे का तुमचं ते पाहिलं जातं। त्यानंतर टीईटी पास आहात का, कोणत्या वर्गासाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात। त्यानंतर जे की टेट, जी की शिक्षक अभियोग्यता चाचणी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये प्राप्त झालेले गुण त्याच्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स दिले जातात। तुम्ही ते प्रिफरन्स लॉक करायचे असतात, आपल्याला हे प्रिफरन्स पाहिजे आहेत। त्यानंतर तुमचं नियुक्तीपत्र येतं आणि नियुक्तीपत्र आल्यानंतर तुम्ही शिक्षक होता येतं। पुढली प्रक्रिया कशी असते बघा, शिक्षक भरतीमधले 2 टप्पे असतात मित्रांनो। पहिला टप्पा म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट सिलेक्शन असतं। त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला या सर्व प्रक्रिया, आत्ता बोललेल्या सर्व प्रक्रियेमध्ये चांगले गुण असणं गरजेचं आहे, जबरदस्त गुण असणं गरजेचं आहे, प्रिफरन्स निवडताना बुद्धीनं निवडणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टीची माहिती घेऊन व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रिफरन्स निवडायचे असतात। 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गावर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर महाटीईटी सारख्या, सीटीईटी सारख्या परीक्षा पास व्हाव्या लागतात। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यू तुमचं सिलेक्शन होत असतं। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय
या पर्यायातील असते. कुठली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? जिल्हा परिषद, मनपा, नपा म्हणजे नगरपालिका, नगरपंचायती व महानगरपालिकेच्या अंडर असणाऱ्या शाळेमध्ये नियुक्ती ही विदाऊट इंटरव्ह्यू होते. लक्षात घ्या. आणि जे इंटरव्ह्यूचे असतात, जे की खाजगी संस्था 100% अनुदानित असतात, तिथे इंटरव्ह्यू बेसवर त्यांना नियुक्त केलं जात असतं. आता तुम्हाला याच गोष्टी माहीत झाल्या असतील. मग खाजगी संस्थेमध्ये आणि जे की स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेमधला फरक सांगतो. जे की एक कॅन्डिडेट बोलवला जातो, एकाला सिलेक्ट केलं जातं. मित्रांनो पुढे बघू आपण. तर नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन, म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे वगैरे, 3 नंबरचा पॉईंट आपण आत्ताच एक्सप्लेन केला, त्या पद्धतीने तुमचं सर्व गोष्टी पाहिल्या जात असतात. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे स्पष्ट, शिक्षण झालं, व्यावसायिक डिग्री झाली, माध्यम झालं, तुमचं जे काही एज्युकेशन झालं, या सर्व गोष्टी, अभियोगितेतले मार्क झाले, त्यानंतर चाचणी परीक्षेतले मार्क झाले, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतरच शिक्षक होता येतं. ठीक आहे. आणि ते एकाच एक प्रमाण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पुढे काय म्हटले बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची निवड, एका रिक्त पदासाठी एकाच उमेदवाराची निवड होती. कशासाठी? जर खाजगी संस्थेने म्हटलं की बाबा तुमच्या मनावर द्या आम्हाला पर्याय, म्हणजे पवित्र पोर्टलने जे काही शिक्षक देतील ते आम्हाला मान्य आहे, त्यांना ते सूट दिलेली आहे त्याच्यामध्ये, किंवा त्यांनी जर ठरवलं बाबा नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होणार आहे, मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारी उपलब्धतेनुसार एकाच 10 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होणार आहे. आता मी माझ्या मिसेसच उदाहरण देतो मित्रांनो. मिसेसला आमच्या 120 मार्क होते. किती? 2022 मध्येच बीएड कंप्लीट झाल्यामुळे मार्क घेता आलेले नाहीत. 120 मार्क. किती पैकी? 200 पैकी 120 मार्क. कोणतीही टीईटी पास नसताना सुद्धा 120 मार्काला त्यांना खाजगी संस्थेमध्ये पर्याय आला होता, की खाजगी संस्थेत इंटरव्ह्यू सह म्हणजेच मुलाखतीसह पर्याय आला होता. एकूण पर्याय किती आले होते? 10. किती पर्याय आले होते? 10. 10 या पर्यायामध्ये आम्ही 4-5 संस्था निवडल्या, की इथल्या आम्हाला संस्था भेटल्या पाहिजेत. बरोबर. 10 संस्था निवडल्या. साधारण आम्हाला 3 ठिकाणाहून कॉल आला होता की तुम्ही मुलाखतीला या. पण ॲज पर आता लेडीज असल्यामुळे आपण काय केलं, ते स्किप केलं. आपण गेलो नाही, इंटरव्ह्यूला गेलो नाही. आता यावेळेस स्वप्रमाणपत्र भरणे, आता यावेळेस EWSचा फायदा आम्हाला जास्त होणार आहे. त्यावेळेस म्हणजे नियुक्तीची शक्यता 99% आहे. आणि घ्यायचं का नाही आपला प्रश्न आहे तो. मग घ्यायचं का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं करायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, कारण वेल सेटल आहे मी पुण्यामध्ये. मला आलं होतं वर्धा, त्यानंतर आलं होतं बुलढाणा, त्यानंतर आलं होतं कर्जत, जामखेड, त्यानंतर आलेलं होतं बुलढाण्यामधल्या 2 संस्था आल्या. असे 4 पर्याय आले होते. ज्या 4 पर्यायामध्ये तुम्ही आमच्याकडे इंटरव्ह्यूला या, तुमचं आम्ही सिलेक्शन करू, अशा बाबतीत त्यांनी सांगितलं होतं. मी स्वतःचं घरचं उदाहरण स्पष्ट डोळ्याने तुम्हाला मी सांगतोय की बाबा हे असं असतं. ठीक आहे. मुलाखतीसह मध्ये लक्षात आलं तुम्हाला 120 मार्क असून सुद्धा सिलेक्शन झालं नव्हतं. मग आपल्याला जर याच्यापेक्षा कमी मार्क असतील तर काय करायचं? विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसण्यासाठी काय करायला पाहिजे, किती मार्क मिळवायला पाहिजे, आपण इथे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, खाजगी संस्थेमध्ये तुम्हाला एका जागेसाठी 10 विद्यार्थी बोलवले जातात, जे की मुलाखतीसह. 10 लोक तुम्हाला वेगवेगळ्या संस्थेतून तुम्हाला बोलवून येतं, की ह्या वेगळ्या संस्थेतून, त्या म्हणजे काय येतं वेगवेगळ्या संस्थेतून. समजा तुमचं शिक्षण जर MA मराठी झालेलं आहे, तर मराठीची जागा कुठे रिक्त आहे त्याप्रमाणे तुम्हाला तिथून बोलवून येतं. मग तिथे जायचं, आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचं. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये रिॲक्शन म्हणजे प्रश्न विचारले जातात, डेमो घेतले जातात, आणि पलीकडे काहीतरी होतं ते मी इथं स्पष्ट सांगणार नाही. होत असेल नसेल पण ते तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे. पण त्याची सुद्धा तयारी ठेवणं तुम्हाला गरजेची असते. म्हणून सांगतोय, नवनियुक्त शिक्षक किंवा या शिक्षक भरतीमध्ये जर तुम्हाला खरं अर्थाने एकही रुपये न भरता व्यवस्थित शिक्षक व्हायचं असेल तर मित्रांनो मार्क मिळवा. आणि मार्क मिळवण्यासाठी पुंडे सरांच्या क्लास व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कुठलाही क्लास सगळे चेक करून या, नंतर माझ्याकडे या. कुणाकडे फरक पडतो नक्की तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय केलं जातं, शिक्षक होण्यासाठी, नियुक्ती मिळण्यासाठी अशी निवड केली जाते. मग पहिला मुद्दा लक्षात आला असेल तुमचं एज्युकेशन, माध्यम, व्यावसायिक डिग्री,
टीईटी परीक्षा, पात्रता परीक्षेचे मार्क जे काही पास आहात नापास आहात, आणि महत्वाचं म्हणजे शेवटची परीक्षा म्हणजे TAIT, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील मार्क मॅटर करतात. तरच तुम्ही आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये आपल्या आवडीच्या जिल्ह्यात आपल्या जवळच्या ठिकाणी शिक्षक होण्यास पात्र होतात. आणि पात्र झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे नियुक्तीपत्र मिळतं मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय किती फायदेशीर होतं आणि मुलाखतीसह किती अडचणीचं असतं हे तुम्हाला सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजल्या असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, लागा तयारीला टेट 3च्या याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त जागा येणार आहेत. पवित्र पोर्टल या उन्हाळ्यामध्ये ही शिक्षक भरती म्हणजे 2022 कंप्लीट करेल, म्हणजे जुलैमध्ये TAIT एक्झाम घेतली जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.